नमस्कार, मी वैशाली महेश धोका चिंचवड, बॅच फ्लॉवर रेमेडीज कोच, 7च्या क्लास बॅलन्सिंग प्रॅक्टिशनर, EFT टॅपिंग प्रॅक्टिशनर. आपल्या सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं की EFT टॅपिंग म्हणजे नेमकं काय त्याचं महत्त्व आहे, ते कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे, ती ब्लॉक झालेली एनर्जी जिथे झालेली आहे ते चक्रास म्हणजे काय, आणि ती रिलीज करण्यासाठी हे जे मेलेडियन पॉईंट्स आपण टॅप करणार आहोत, हे मेलेडियन्स पॉईंटबद्दलही आपण जाणून घेतलं आहे. त्याचबरोबर आपण भीती या टॉपिकवर सुद्धा चर्चा करून ती भीती घालवण्यासाठी टॅपिंगची प्रॅक्टिस केली आहे. आणि आज आपण करणार आहोत टॅपिंगमध्ये स्ट्रेस रिलीज कसं करायचं, त्यासाठी EFT टॅपिंग बघणार आहोत. तर 2 मिनटात आपलं जे स्ट्रेस हार्मोन आहे, कॉर्टिसॉल जो आहे तो 43% कसा कमी होऊ शकतो हे आपण नक्कीच बघणार आहोत. त्यासाठी एक डोळे बंद करायचे आहे, एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा, अतिशय सावकाश सोडा. आधी आपण स्ट्रेसची इंटेन्सिटी बघणार आहोत. इंटेन्सिटी स्केल मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 0 ते 10 पर्यंत जे मेजरिंग पॉईंट आहे, जी इंटेन्सिटी आहे, त्याच्यात आपला स्ट्रेस किती आहे, 8, 9, 10 का कमी आहे का जास्त आहे. 10 म्हणजे सगळ्यात जास्त हायेस्ट पॉईंट हा 10 येतो आणि मग हळूहळू ते कमी होत 0पर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर आता आपण टॅपिंगला सुरुवात करणार आहोत. तुमची इंटेन्सिटी स्केलवर तुम्ही मोजमाप करून घ्या आणि आपण टॅपिंगला सुरुवात करूया. स्ट्रेससाठी आपण आजचं हे टॅपिंग, स्ट्रेस कसं रिलीज करायचं आहे ते आपण आता बघूया. सगळ्यात पहिलं कराटे चॉप पॉईंटवर या हाताच्या बोटांनी अगदी हलकेच दुसऱ्या हाताच्या कडेवर टॅपिंग करायचं आहे. आणि आता माझ्यासोबत म्हणा, हा सगळा स्ट्रेस असूनसुद्धा मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो किंवा स्वीकारते आणि प्रेम करते किंवा प्रेम करतो. मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो आणि प्रेम करतो. आता आपलं फोकस आपल्या प्रॉब्लेमवर घेऊन येणार आहे आणि तिथेही प्रत्येक पॉईंटवर आपल्याला 5 ते 7 वेळा टॅपिंग करायचं आहे. इथे मध्ये ह्या 2 बोटांनी मधल्या भागावर करायचं आहे टॅपिंग. हा सगळा स्ट्रेस रिलीज. या स्ट्रेसमुळे माझ्या छातीत दडपण येत आहे, ते मी रिलीज करत आहे. डोळ्याच्या खाली टेन्शन आलं आहे, रिलीज. मनात विचार थांबत नाही आहेत, रिलीज. हा सगळा स्ट्रेस माझ्या शरीरात आहे, रिलीज. मला शांत वाटत नाही, रिलीज. हा स्ट्रेस मी सोडू शकत नाही, रिलीज. हा सगळं टेन्शन रिलीज. हा स्ट्रेस सोडणं सुरक्षित आहे, रिलीज. आणि हा स्ट्रेस मी सुरक्षितपणे सोडत आहे. एक डीप ब्रिदिंग घ्या, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडायचा प्रयत्न करा. अतिशय सावकाश सोडायचं आहे. आता आपण प्रत्येक पॉईंटवर पॉझिटिव्ह टॅपिंग करणार आहोत. त्याच्यासाठी तयार व्हा. मी शांत होणे निवडतो. माझं शरीर रिलॅक्स होतं आहे. मी हा स्ट्रेस सोडून देतो आहे. माझा श्वास हळुवार होतो आहे. मी सुरक्षित आहे. सगळं ठीक होणार आहे. मी माझ्या शरीरावर विश्वास ठेवते किंवा ठेवतो. शांतता माझ्या आत आहे. शांतता माझ्या आत आहे. मी आता शांत आणि मोकळा आहे. मी आता शांत आणि मोकळी किंवा मोकळा आहे. परत एकदा एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा, अतिशय सावकाश तो सोडायचा आहे. आणि आता तुम्ही पुन्हा तुमची इंटेन्सिटी स्केल चेक करायची आहे. तुमची इंटेन्सिटी स्केलवर आता 10मधून किती मायनस होत आहेत, कितीपर्यंत तुमचा स्ट्रेस रिलीज झाला आहे ते तुम्ही चेक करायचं आहे. EFT टॅपिंग करताना भावना, इमोशन्स खूप महत्त्वाचे आहेत. फक्त शब्द नको, ते इमोशन्स करा, ते फील करा. हे टॅपिंगमुळे आपण करू शकतो. खूप 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 धन्यवाद.